नमस्कार, एकता ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये तुमचं स्वागत आहे। गेली अनेक वर्ष सातत्याने अनेक प्रकल्प राबवून एकता ग्रुप ऑफ कंपनीज ही या मुंबई मायानगरीमध्ये अनेकांचे स्वप्न साकार करून खऱ्या अर्थाने मुंबईच्या स्वप्ननगरी या बिरुदाचे प्रतिनिधित्व करीत आहे। एकता ग्रुप ऑफ कंपनीजचा हा भव्य डोलारा उभा आहे तो आमच्या कुशल आणि कार्यक्षम पदाधिकारी व टीम मुळे जनतेच्या सेवा आणि सुविधांमध्ये कुठेही कमी राहू नये याकरिता आमची टीम अत्यंत अभ्यासाने व नियोजित पद्धतीने प्रत्येक कामाचा आराखडा तयार करतात। प्रत्येक प्रकल्पाचा ते सतत पाठपुरावा करीत असतात। यासाठी ग्रुप मीटिंग्स आणि चर्चा यातून एक योग्य योजना आखली जाते, त्यावर उच्च पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली जाते, त्यातील उणिवांवर परत चर्चा करून त्या दूर करण्यासाठी तज्ञांकडून फेर तपासणी होते। व्यावसायिक व आर्थिक बाबींवर कटाक्षाने लक्ष देऊन सामान्यांच्या आर्थिक गणितात ते बसावे यासाठी परत परत विचार विमर्श करून अंतिम मसुदा तयार केला जातो। यासाठी सर्व पातळींवर आमची टीम्स अहोरात्र मेहनत घेते। प्रकल्पाचा फायदा घेणाऱ्या प्रत्येकास ते परवडावे यासाठी कंपनीची विशेष ध्येय धोरणे आहेत, ती लक्षात घेऊनच एकता ग्रुप ऑफ कंपनीजने आपला प्रत्येक व्यवहार पारदर्शी ठेवला आहे। एकता ग्रुप ऑफ कंपनीज तर्फे आम्ही ऑक्टोबर 2003 मध्ये मुंब्रा पनवेल मार्गावरील पिंपरी येथे 21 एकर जमीन खरेदी केली। त्यावर आर्किटेक्ट कडून प्रत्येकी 1000 चौरस फूटचे भूखंड बनवून घेण्यात आले। सन 2004 मध्ये मार्च महिन्यात हे भूखंड विक्रीसाठी ठेवण्यात आले। या विक्रीस आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळाला व एकूण 720 भूखंडांची विक्रमी विक्री झाली। हा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरला। यानंतर 2005 मध्येच आम्ही विक्री केलेल्या भूखंडांवर औद्योगिक गाळे उभारण्याचे काम सुरू केले। सोबतच एकता लॉजिस्टिकचे ही काम सुरू झाले। एकता ग्रुप ऑफ कंपनीजच्या या यशाच्या पायाभरणीला येथूनच सुरुवात झाली। हळूहळू या कामासही मूर्त रूप येऊ लागले व औद्योगिक गाळ्यांचे कामही लवकरच पूर्ण झाले। एकता लॉजिस्टिक मध्येच आम्ही सर्व्हिस इस्टेटचे काम सुरू केले। त्यानुसार तळमजला आणि एक मजला याप्रमाणे बांधकाम करून औद्योगिक सेवेसाठी या जागा वापरण्यात आल्या। 70,000 चौरस मीटर क्षेत्रांमध्ये हे बांधकाम सन 2008 ते 9 या काळात पूर्ण करण्यात आले। आमचा उत्साह आणखी वाढला आणि आम्ही आणखी 10 एकर जागेची खरेदी केली। याच जागेवर मे 2010 मध्ये आम्ही एकता नगरी हा तयार घरांचा प्रकल्प सुरू केला। यामध्ये एकूण 17 इमारती बांधण्यात आल्या, ज्यात 1016 घरे व 122 औद्योगिक गाळ्यांचा समावेश आहे। हा प्रकल्प 4 टप्प्यांमध्ये पूर्ण करण्यात आला। पहिल्या टप्प्यात एक इमारत उभारण्यात आली। यामध्ये एकूण 76 घरे व 15 औद्योगिक गाळ्यांचा समावेश आहे। दुसऱ्या टप्प्यात एकूण 3 इमारती उभारण्यात आल्या। यात 188 घरे व 26 औद्योगिक गाळ्यांचा समावेश आहे। तिसऱ्या टप्प्यात 3 इमारती आल्या, त्यामध्ये 294 घरे व 33 औद्योगिक गाळे बांधण्यात आले। एकता नगरी प्रकल्पाच्या चौथ्या व अंतिम टप्प्यात एकूण 10 इमारती बांधण्यात आल्या। यामध्ये घरांची संख्या आहे 458 व एकूण 48 औद्योगिक गाळे बांधण्यात आले। ही घरे सर्व उत्पन्न गटातील नागरिकांसाठी फक्त 1200 रुपये प्रति चौरस फूट या दराने विक्रीसाठी खुली करण्यात आली। आणि चमत्कार म्हणजे फक्त 59 दिवसात सगळी घरे व औद्योगिक गाळ्यांची विक्रीही झाली। अजूनही बरेच लोक या खरेदीच्या प्रतीक्षेत आहेत। तुम्ही विचाराल, एवढ्या कुठल्या सुविधा एकता नगरीमध्ये आहेत की इतकी लोक एकता नगरीमध्ये स्थायिक होण्यासाठी चढाओढ करतायत?
याचं उत्तर आहे की एकता नगरी ही स्वयंपूर्ण नगरी आहे. आमचे कामगार त्यासाठी आपल्या घामाचे आणि मेहनतीचे प्रेम भरून इथली प्रत्येक वीट रचत आहेत. अत्यंत तीव्र गतीने एकता नगरीचे काम पूर्णत्वाकडे चाललेले आहे. तुमच्या स्वप्नपूर्तीसाठीच आम्ही या स्वप्न नगरीतल्या घरांचे शिल्पकार झालो आहोत. येथील घरे ही फक्त प्राथमिक गरजांचीच पूर्तता करीत नाहीत, तर मध्यमवर्गीयांना परवडणाऱ्या दरात स्वच्छ, सुंदर व आधुनिक सेवाही पुरवते. एकता नगरी या प्रकल्पाची वैशिष्ट्य म्हणजे अनेक महत्वाची संसाधने या प्रकल्पाच्या अगदी जवळ आहेत. द्रुतगती मार्ग, महत्वाची रेल्वे स्टेशन ही सगळी 3 किलोमीटर अंतराच्या आतच आहेत. विशेष म्हणजे खारघर शहर, कॅन्सर हॉस्पिटल, इस्कॉन मंदिर आदी महत्वाची स्थळं परिसराच्या आसपासच आहेत. एकता नगरी जवळ आंतरराष्ट्रीय विमानतळही प्रस्तावित आहे. एकता ग्रुप ऑफ कंपनीजच्या इतर 2 संस्थाही जनसामान्यांच्या सेवेसाठी उपलब्ध आहेत. त्यामध्ये एकता रिअल इस्टेट चिखलोली अंबरनाथ येथे आणि एकता लॉजिस्टिक पिंपरी येथे. आमचे मुख्य कार्यालय नौपाडा ठाणे येथे आहे व साईट कार्यालय शहापूर पिंपरी येथे आहे. एकता ग्रुप ऑफ कंपनीज तर्फे लवकरच शहापूर येथे एकता रेसिडेन्सी हा भव्य प्रकल्प सुरू होतोय. आपला विश्वास हेच आमचे यश आहे.